नमस्कार मंडळी, मी तन्मय गावकर पुन्हा एकदा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर मंडळी, आज असं 19 फेब्रुवारी, आज असं शिवजयंती। तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज बघा मस्त की सकाळी सकाळी वातावरण बघा धुक्याचा सगळीकडे पडला, सगळीकडे पांढरा पांढरा वाटता। तुमका आज आउटसाईडने बी दाखवते आणि आजच ब्लॉगला सुरुवात केलं बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर आज ब्लॉगला सुरुवात केलं। तर बघूया कितपत प्रयत्न आज आमचे राहतात पूर्ण करेपर्यंत। तर स्टार्टिंगच्या काही प्रत्येक टायमा घेते पण नंतरची व्हिडिओ बनवू जमत नाही। तर सध्या आली काही सवय मोडली आहे त्यामुळे जमत पण नाही। आणि मिनी ब्लॉग तर आपल्या आणि सध्या कामाच्या ताणतणावामुळे मिनी ब्लॉग पण करूक नाही, त्यामुळे डाग अजून जाऊ नाही क्लिअर। बघूया जायचं आपलं। तर मंडळी चला आता आपण जाऊया आपल्या महाराजांच्या स्मारकाजवळ। आज कार्यक्रम रात्री आम्ही गेला तयारी, तर रात्री तिकडे फुटेज काढलंय आणि थैना रात्री येईल 1 वाजता। आता परत सकाळी आता वाजले 7:30, आता रिटर्न जातो आम्ही तिकडे। चला बघूया। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमका दाखवतला खै फिरता लावते। तर चला मंडळी। घनदाट धुक्या पडलेला होता, त्याच्यात आम्ही आता येला होते आमच्या वडाच्या नाक्यावरती, म्हणजे आमच्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ। गावातील ग्रामस्थ आणि सगळे पोरगे मंडळी हिलेली होती आणि हे असं ट्रॉफी आहे जे आलीच आम्ही जिंकला। त्या ट्रॉफीची पण आपल्याकरता पूजा करून घ्यायची आहे। सगळ्या पोरग्यांका एका फ्रेम मध्ये घेतले आणि त्यांना सांगले तुमका व्हिडिओ देते आणि तुमका शायनिंग पण मारू शिकवतोय। तर हकडे बघा आधी बघता बघता मराठी शाळेतली पण मुलं आता हजर झाली आहेत। यात आपल्या शाळेतील कार्यक्रम पण आता आमच्या कार्यक्रमामध्ये सामील केली आहेत। शाळेतील मुलं आता आतमध्ये येऊन बसली आणि आता थोड्या वेळात आपल्या कार्यक्रमात पण सुरुवात होतली आहे। गाराणा वगैरे घालून घेतलं आणि गाराणा वगैरे आमचा घालून झाला। आता आपल्या कार्यक्रमात सुरुवात करूया। श्रेष्ठ मान्यवरांच्या हस्ते आता पूजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। पोलीस पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाला। सर्व ग्रामस्थांनी मिळून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला इथं हार अर्पण केल्याने थोड्या वेळात मराठी शाळेतील मुलांचा भाषणाचा कार्यक्रम सुरू होतो। आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि काका आमचे गजू काका यांनी 2 मिनिटं आम्हाला या ठिकाणी संबोधित करावं। ॲडव्होकेट लक्ष्मण बाकरे व त्यांच्या मित्र परिवारास गुलाब पुष्प देऊन यांचा सन्मान करण्यात आला। त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शाळेची मुली इथे पोवाड साजरी करतले आहेत।
चालू झालेलो आणि शिवाजी महाराजांचं पूजन पण झाला. इकडे बघा झेंडा आणि दिला बाईक रॅली काढायचा विचार चालू आहे. पोरगी सध्या कशी आमची कमिटी जरा कमी आहे, पोरगी जरा गावात नसल्यामुळे सध्या जेवढी गाडी निघतली तेवढ्या गाडीतून आम्ही रॅली काढतो प्रयत्न असतो. कुठेही सकाळी कामावर जायचं असू द्या, कसाल असू द्या, रामगड असू द्या, कणकवली असू द्या, या ठिकाणी येऊन ते फुल छत्रपती शिवाजी महाराजांना घालून जात होते. जोरदार आहे. जमलेल्या पोरगींका आम्ही सगळे आता घेऊन निघालो होते बाईक रॅलीसाठी. बाईक रॅलीची आमची सुरुवात आता शिरवंडे गावातनं झाली आहे. आता आम्ही पिंपवाडी, रतंबेवाडी, शेळवाडी, बामणी करून आम्ही आता जाताला होते हिवाळ्यात. आता आम्ही अनपतला होते हिवाळ्या परबवाडी, जिथं असा शिवाजी महाराजांचा स्मारक. आज ठिकठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतले होत. आतमध्ये गेला, दर्शन वगैरे घेतलं आणि दिवाबत्ती केला आणि नंतर आम्ही दिला घोषणा. हिवाळ्यातून आम्ही निघाला होते तर राटिवड्या मार्गे जाऊ काच गणित. राटिवडे गावात रस्त्याला कळिंगणांचे शॉप होत. एका शॉपमध्ये थांबलो आणि कळिंगणांची ऑर्डर दिला. 2-3 कळिंगणा कापक दिला आणि बाकीचे कळिंगणा बघला तो खूप कळिंगणा होत. आपल्याला कळिंगणांचे 4 भाग करून त्याच्यात 8 जणांचा भागाकार करून घेतला. आता मी इला होते अजगणी गावामध्ये. अजगणी गावामध्ये सुद्धाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलो. निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा, त्याचप्रमाणे ट्रिक्सिन युक्त दशावतारी नाटक सुद्धा इथं आयोजन करण्यात आलेला. इकडे गावातील ग्रामस्थांचा सुद्धा खूप मोठा प्रतिसाद मिळतात, त्यामुळे कार्यक्रम सुंदर होता. तर मंडळी व्हिडिओचे आता इथं एंड करत आहे. आता व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आणि नवीन लोकांपर्यंत पोहोचवा. तर आपले मिनी ब्लॉग तर कंटिन्यू येत असतं, तर आपल्या मिनी ब्लॉगला तुमचं सपोर्ट येत नाही मंडळी, कारण की दररोज आपले मिनी ब्लॉग अपलोड होतात. काही कारणामुळे कामामुळे मला पॉसिबल होत नाही कधी पण 2-3 दिवसाचे गॅप नंतर मी अपलोड करीत असते. तर मंडळी विसरा नको. तर मंडळी आता तर तुमची रजा घेते, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि सोयीन राहा. टाटा.